नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नादवर्दीचा या सीरीजमध्ये आपण 63व्या भागामध्ये भेटत आहोत. रोज रात्री 10:30 वाजता 25 प्रश्न आपण जे पोलीस भरतीचे प्रश्न आहेत, असे प्रश्न आपण विश्लेषण अगदी छान पद्धतीनं करत असतो. ह्याला ऑप्शन आपण ठेवलेले नाही आहे. एक रिव्हिजन म्हणून आपण हा व्हिडिओ बघत असतो. ओके. चला, नक्कीच तुम्ही रेग्युलर बघत असाल तर नक्कीच तुम्हाला येणारा कोणतेही पेपर असेल तर तुम्हाला सोपे जाईल आणि जी.केला भरपूर मार्क असे तुम्हाला पडतील. आणि ह्याच्यापूर्वी देखील आपण भरपूर भाग घेतलेले आहेत नादवर्दीचा. ते नक्कीच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बघून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही पेपरला अडचण येणार नाही, विशेषतः जी.केमध्ये. चला सुरू करत आपण 63व्या भागामध्ये. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. बघा, आणि नादवर्दी जो आपलं पुस्तक आहे, नक्कीच तुम्हाला ₹270 ला हे पुस्तक घरपोच भेटत आहे. तुम्ही मागून घ्या. ह्या नंबरला मेसेज करा किंवा कोणत्याही बुक स्टॉलमध्ये जाऊन, पुस्तक दुकानामध्ये जाऊन तुम्ही पुस्तक अगोदर बघून घ्या. पुस्तक बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बाबा पुस्तकामध्ये काय क्वालिटी आहे ते. ओके. आणि पोलीस भरती करत असाल तर नक्कीच येणारे जे काही पेपर आहे, ह्या पेपरमध्ये भरपूर असे प्रश्न या एकाच पुस्तकातून सापडतील. ओके. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न, जो सुपर आय-एम-पी खूप महत्त्वाचा आहे. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ओके. कोणी लिहिला आहे? पुस्तकाचं नाव काय असेल? अमृतानुभव आहे. हा अमृतानुभव असू द्या किंवा आणखीन एक पुस्तक आहे चांगदेव पासष्टी नावाचं. चांगदेव पासष्टी आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं पसायदान आहे. पसायदान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलं असेल? ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी आहे. हे सर्व पुस्तके कोणी लिहिली असतील तर एकच व्यक्तिमत्व, ते म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी हे पुस्तक लिहिलं, लक्षात ठेवा. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जो काही जन्म आहे तो आपेगाव या ठिकाणी आहे. आपेगाव या ठिकाणी यांचं जन्मगाव आहे, लक्षात ठेवा. जन्म झाला आहे कधी? 1275 मध्ये, लक्षात ठेवा. आणि यांचं समाधी कोणत्या ठिकाणी असेल? ह्याची समाधी आहे आळंदीला, जे पुण्यामध्ये येतं. आळंदी, ठीक आहे, जी इंद्रायणी नदीच्या काठी आहे ना, या ठिकाणी. आणि आपेगाव कुठे येतं? कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल आपेगाव? आपेगाव हे ठिकाण येतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये येतं. संत ज्ञानेश्वर महाराज, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी देखील त्यांनी लिहिलं आहे. आणि ज्ञानेश्वरीला आपण आणखीन कोणत्या टोपणावरून ओळखतो? तर त्याला म्हणतो आपण भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका म्हणजेच काय असेल? ज्ञानेश्वरी. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल? ओके, तर ते आहे चैत्यभूमी. चैत्यभूमी कुठे येतं हे? हे येतं मुंबईला, दादर या ठिकाणी आहे. कधी झालं होतं निधन? त्याला आपण महापरिनिर्वाण असं म्हणतो. 6 डिसेंबरला. 6 डिसेंबर 1900, ओके, 1956 मध्ये. लक्षात ठेवा. महत्त्वाचे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि यांचा जो काही जन्म आहे तो 1891 जन्म आहे. मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी सगळ्यांना माहिती असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये सुरू केलं होतं कुठलं? मूकनायक. मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केलं. बहिष्कृत भारत आहे, जनता आहे, प्रबुद्ध भारत आहे, भरपूर वर्तमानपत्र आहेत, परंतु मूकनायक विसरायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र जे काही मजूर पक्ष आहे, स्वतंत्र मजूर पक्ष याची देखील स्थापना केली. लक्षात ठेवा. यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? ही पहिली मनपा आहे, महानगरपालिका आहे संपूर्ण भारतातील, आणि ही स्थापन झाली होती मद्रासला. मद्रास या ठिकाणी, लक्षात ठेवा. त्यानंतर कोलकाताला, बॉम्बेला वगैरे स्थापन झाली, परंतु पहिली महानगरपालिका कुठली असेल? मद्रास आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती मनपा असतील, महानगरपालिका असतील? महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका, लक्षात ठेवा. आणि 29वी कुठली असेल? तर ते आहे जालना. जालनाची महानगरपालिका ही 29वी महानगरपालिका आहे, आय-एम-पी. लक्षात ठेवा. महानगरपालिका सुपर आय-एम-पी आहे. नुकतंच महानगरपालिकेच्या म्हणजे थोडक्यात काय, पंचायत समितीच्या आपल्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये जो काही निवडणुका देखील पार पडल्या होत्या, लक्षात ठेवा. नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या. ओके. महानगरपालिका एक शहरी प्रशासन व्यवस्था आहे आणि शहरी भागातील सर्वात मोठी बॉडी आहे महानगरपालिका. सगळ्यात जास्त महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. पुढचा प्रश्न, अणु ऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? संपूर्ण भारतातील पहिली अणुभट्टी कुठली असेल तर ते आहे अप्सरा.
अप्सरा अणुभट्टी हे पहिलं आहे आणि तारापूर अणुविद्युत प्रकल्प हा भारतातील पहिला आहे. हे दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवायचं आहे. अप्सरा अणुभट्टी जी अणुऊर्जेवर चालणारी पहिली अणुभट्टी आहे. आणि ओके, जो काय अणुऊर्जा आहे यासाठी काय काय लागत असेल, एक तर लागतं थोरियम लागतं किंवा ओके किंवा युरेनियम लागतं. थोरियम किंवा युरेनियम म्हणजे लागतं अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी. लक्षात ठेवा. भरपूर अणुविद्युत प्रकल्प आहेत. महाराष्ट्रामध्ये जैतापूरला आहे बघा. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कुठे तो महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तारापूर आहे. लक्षात ठेवा, महत्वाचे येतं. कैगा कुठे येतं? कैगा अणुविद्युत प्रकल्प येतो कर्नाटकमध्ये. त्यानंतर नरोरा एक आहे. नरोरा जो उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. रावत भाटा एक आहे. रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प जो राजस्थान राज्यामध्ये आहे. कुडनकुलम आहे, कल्पकम आहे, जे तामिळनाडूमध्ये येतात. भरपूर सारे अणुऊर्जेवर चालणारे प्रकल्प आपल्या संपूर्ण भारतामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भिलार हे गाव कोणते गाव म्हणून प्रसिद्ध आहे? सगळ्यांना माहित असेल, पुस्तकाचे गाव म्हणून आपण ओळखतो भिलारला. पहिले पुस्तकाचे गाव आहे भिलार. कुठे येते भिलार? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भिलार लक्षात ठेवा. हे पहिले पुस्तकाचे गाव आहे. आणि चला, महाराष्ट्रातील पहिले फर्स्ट कवितेचे गाव कुठले असेल? पहिले कवितेचे गाव कुठलं असेल तर ते उभादांडा. उभादांडा जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. उभादांडा पहिले कवितेचे गाव आहे. आणि पहिले फर्स्ट फळाचे गाव कुठलं असेल? पहिले फळाचे गाव कुठलं असेल तर पहिले फळाचे गाव आहे धुमाळवाडी. जो आपलं राजगुरूचं पुस्तक आहे, त्या राजगुरूच्या पुस्तकामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातील पहिले जे काही गाव आहेत ते सगळे गावामध्ये दिलेले आहेत. अगदी छान पद्धतीने वाचून घ्या. राजगुरूचा जो पुस्तक आहे आपलं खूप बेस्ट आहे. ओके. आणि साधारणतः 22,500 प्लस प्रश्न याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. अगदी विषयानुसार इतिहास वाचत असेल फक्त इतिहास वाचू शकता, फक्त भूगोल वाचू शकता. अगदी भरपूर पद्धतीने कंटेंट आपण ह्या राजगुरू पुस्तकामध्ये आपण दिलेला आहे. वन लाईनर आहे. एवढा मोठा राजगुरू, एवढा मोठा जो काही वन लाईनरचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही आहे. ओके. चला, पुढचा प्रश्न, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची जी काही वारंवारता आहे त्याला आपण DC म्हणतो. हे किती आहे? वारंवारता किती आहे? तर हे आहे 50 हर्ट्ज. लक्षात ठेवा. किती? 50 हर्ट्ज एवढी वारंवारता आहे. IMP लक्षात ठेवायचं आहे. प्रत्यावर्ती विद्युत धारा. विद्युत धारेचे एकक काय असेल? विद्युत धारेचे एकक आहे एम्पियर. विद्युत धारेचं एकक आहे एम्पियर. लक्षात ठेवा. आणि विद्युत रोधाचे एकक काय असेल? विद्युत रोधाचे एकक आहे कुलोम. विभवांतराचे एकक काय असेल? व्होल्ट. ओके. कुलोम लक्षात ठेवा. रोधाचे एकक ओहम आहे. ओके. एक मिनिट. रोधाचे काय असेल? ओहम आहे. आणि विभवांतर काय असेल? विभवांतराचे एकक आहे व्होल्ट. लक्षात ठेवा. विभवांतराचे व्होल्ट आहे. रोधाचे एकक ओहम आहे. आणि ओके, विद्युत धारा मात्र लक्षात ठेवायचं आहे. विद्युत प्रभारचे एकक काय असेल? चला, कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आता. विद्युत प्रभार जो आहे, प्रभार याचे एकक काय असेल? विद्युत प्रभार. पुढचा प्रश्न, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय असेल? तर ते सत्तेचे विकेंद्रीकरण करणे. एका ठिकाणी सत्ता राहू नये, सत्तेचे विकेंद्रीकरण करता आलं पाहिजे. हा मेन गाभा आहे. यालाच म्हणतो आपण लोकशाही. ओके. लोकशाही लक्षात ठेवा. लोकांकडून लोकांकरिता चालवलेलं शासन म्हणजेच सत्ता म्हणजेच काय? लोकशाही. अशा अब्राहम लिंकन यांनी दिलेली व्याख्या सगळ्यांना माहिती असेल. सत्तेचे विकेंद्रीकरण करणे यासाठी आपण काय केलेलं आहे? पंचायत व्यवस्था आणलेली बघा. ओके. पंचायत राज व्यवस्था आपण आणलेली आहे. याचा मुख्य मेन उद्देशच तो आहे. काय? सत्तेचे विकेंद्रीकरण करणे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? हे आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये तर राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था. पुण्यामध्ये एक संस्था पण आहे, सिरम म्हणतो आपण, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. जे एक वॅक्सिन बनवतं, एक लस बनवणारी कंपनी आहे, सगळ्यात महत्त्वाची कंपनी. लक्षात ठेवा. आणि कोरोनाच्या काळामध्ये हिने लस पण बनवली होती. कुठली? त्याचं नाव आहे कोविशिल्ड नावाची. कोविशिल्ड जी काही लस आहे ना, ही लस कोरोनावरची कुणी बनवली आहे? सिरम कंपनीने बनवली आहे. भारतातील पहिली कंपनी आहे जी लस बनवलेली आहे कोरोनावरची. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुण्यामध्ये आहे. पेशी ज्याला आपण काय म्हणतो? सेल असं म्हणतो. पेशीचा शोध कोण लावला होता? पेशीचा शोध लावला होता ल्युएन हॉक यांनी. ल्युएन हॉक यांनी शोध लावला होता पेशीचा. लक्षात ठेवायचं आहे.
चला पुढचा प्रश्न. वनस्पतींच्या फुलातील कोणत्या घटक दलांना आपण पाकळ्या असं म्हणतो? हे म्हणतो आपण दलपुंज यांना. दलपुंज यांना म्हणतो आपण पाकळ्या. लक्षात ठेवा. वनस्पती IMP आहे. आणि वनस्पतींना हे संवेदना असतात असं कोणी म्हटलं होतं? वनस्पतींना संवेदना असतात असे हे वाक्य कोणाचं आहे? तर हे वाक्य आहे जगदीशचंद्र बोस यांचं. भारताचे महानतम शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी म्हटले होते वनस्पतींनाही संवेदना असतात. पुढचा प्रश्न. कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात? कांस्य आहे. ओके, कांस्य आहे. हे आहे तांबे आणि कथील. तांबे आणि कथील म्हणजेच काय? ब्रॉन्झ आहे एक प्रकारचं आहे. ठीक आहे ना. ब्रॉन्झ आहे लक्षात ठेवा. म्हणजेच हे बनले आहे कॉपर प्लस टीन पासून. टीनची संधी SN आहे. कॉपरचे CU आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे काय? ब्रॉन्झ हे बनले आहे तांबे व कथील पासून. अजून एक असतो याच्यासारखाच तो त्याला आपण म्हणतो ओके कांस्य. याला त्याच्यानंतर आहे ब्रास. ब्रास ज्याला ब्रासला मराठीमध्ये म्हणतात पितळ. पितळ हे कशापासून बनले आहे? हे बनले आहे कॉपर प्लस झिंक म्हणजे जस्त. ओके, कॉपर प्लस जस्त. लक्षात ठेवा. तांबे आणि जस्त यापासून बनले आहे ब्रास. ब्रास आहे. ब्रास आणि ब्रॉन्झ दोन्हीमध्ये अंतर आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. प्रकाशाचा वेग हा किती असतो? प्रकाशाचा वेग किती असतो? प्रति सेकंदाला आहे 3,00,000 किलोमीटर. लक्षात ठेवा. 3,00,000 किलोमीटर पर सेकंद एवढं वेग आहे. प्रचंड वेग आहे प्रकाशाचं. प्रकाशाच्या वेगापेक्षा कितीतरी पटीनं कमी वेग आहे ध्वनीचा. ओके, लक्षात ठेवा. ध्वनी आहे ध्वनी. ध्वनीचा वेग किती असेल? 344 मीटर पर सेकंद आहे. कशाचं? ध्वनीचं. आणि ध्वनी हे एक अणुतरंगाचे उदाहरण आहेत. आणि जो प्रकाश आहे, प्रकाश हा अवतरंगाचं उदाहरण आहे. अवतरंग आहे. लक्षात ठेवू शकतो. वेव्ज आहेत हे प्रकाश शेवटी एक. पुढचा प्रश्न. पंकज अडवाणी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पंकज अडवाणी हे 2 खेळ खेळतात. लक्षात ठेवा. एक आहे बिलियर्ड्स नावाचं. बिलियर्ड्स आहे. दुसरं आहे स्नूकर. बिलियर्ड्स आणि स्नूकर हे 2 खेळ आहेत ना, पंकज अडवाणी यांचे लक्षात ठेवायचे आहेत. बिलियर्ड्स आणि स्नूकर. आणि पंकज अडवाणी हे लक्षात ठेवायला भरपूर पुरस्कार देखील भेटलेले आहेत. पुढचा प्रश्न. योम मित्रा हे काय आहे? हे एक महिला रोबोट आहे. मानवी रोबोट आहे. मानवी रोबोट आहे. लक्षात ठेवा. योम मित्रा. योम म्हणजे काय? योम म्हणजे अंतराळ. योमचा अर्थ काय असेल? अंतराळ आहे. मित्र म्हणजे दोस्त. पुढचा प्रश्न. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगडिया. अरविंद पानगडिया. लक्षात ठेवा. अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि सचिव कोण असते 16व्या वित्त आयोगाचे? 16व्या वित्त आयोग सचिव आहेत ऋत्विक पांडेय. ऋत्विक पांडे हे 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत. लक्षात ठेवा. आणि 15व्या जे वित्त आयोग होतं, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते नंदकिशोर सिंग. NK सिंग. पहिल्या वित्त आयोगाचे होते KC नियोगी. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष KC नियोगी होते. पुढचा प्रश्न. आणि वित्त आयोगाचा जो काय कलम आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 280 आहे. कलम 280. नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार हा कोणता आहे? तर तो मोतीबिंदू आहे. कुठला असेल? तर तो आहे मोतीबिंदू. लक्षात ठेवा. नेत्रभिंग जर आपला अपारदर्शक झाला तर आपला मोतीबिंदू हा आजार झालेला असेल आपल्याला. पुढचा प्रश्न. इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण होते? त्यांचं नाव आहे मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर हे होळकर राजवंशाचे कोण होते? संस्थापक होते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत? लोकहितवादी कोण आहेत? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख हे आता लोकहितवादी. लक्षात ठेवा. त्यांनी लोकहितवाद नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं. आणि लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधून त्यांनी शतपत्रे पण लिहिली आहेत. लक्षात ठेवा. जवळपास 108 शतपत्रे यांनी लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न. नवीन जो संसद भवन आहे, ह्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आलेलं आहे? खूप महत्त्वाचे डेट आहे बरं का. काही डेट असे असतात जे परमनंट आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. जुने का असेना प्रश्न. ओके. तर ही डेट आहे 28 मेची. 28 मे 2023. सुपर आय-एम-पी क्वेश्चन. 28 मे 2023ला नवीन संसद भवन आहे. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, धातूला ठोकल्यामुळे ओके धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो हा गुणधर्म काय सांगतो? त्याला म्हणतो आपण वर्धनीयता. वर्धनीयता लक्षात ठेवा. एखाद्या धातूला आपण ठोकलं पातळ पत्रा बनवू शकतो. याला वर्धनीयता असे म्हणतात. आणि ओके एक पातळ त्याची तार काढू शकतो. त्याला म्हणतात तन्यता हा गुणधर्म. तन्यता म्हणजेच काय? तार काढता येणे आणि वर्धनीयता म्हणजे काय? पातळ पत्रा बनवता येणे आणि तन्यता सर्वाधिक आणि वर्धनीयता सर्वाधिक असणारा जो काय धातू आहे तर तो आहे सोने. सोने लक्षात ठेवा. सर्वात जास्त आपण लांब तार काढू शकतो सोन्याची. पुढचा प्रश्न, जेव्हा द्रवणाचे पीएच मूल्य 7 असते तेव्हा द्रावण कसे असते? हे असतं उदासीन. हे कसं असतं? उदासीन असतं. सर्वांना माहिती असेल 0 पासून 7 पर्यंतचा जो आकडा आहे किंवा 7 ते 14 पर्यंतचा आकडा. जो 0 ते 7 आहे ह्याला म्हणतो आपण आम्ल. हे आम्लधर्मी आहे आणि 7 उदासीन आहे. 7 उदासीन आहे आणि जो इकडे आहे आम्लारी आहे. हे आम्लारी आहे. ठीक आहे ना सगळ्यांना हे माहिती असेल. 0 ते 7 आम्ल, 7 उदासीन, 7 ते 14 आम्लारी. पुढचा प्रश्न, पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो? हे आहे मॅंगनीज. मॅंगनीज आहे. मॅंगनीज संज्ञा काय असेल? Mn आहे. लक्षात ठेवा. मॅंगनीज ओके. मॅंगनीज संज्ञा आहे Mn. Mn ही संज्ञा आहे मॅंगनीजची आणि महाराष्ट्रामध्ये धारवाड जो काही कालखंड खडक आहे, धारवाड खडक ह्याच्यामध्ये सापडतं मॅंगनीज. ओके. आणि विशेषतः मॅंगनीज सापडतो महाराष्ट्रामध्ये नागपूर, भंडारा आणि गोंदिया ह्या विशेषतः जिल्ह्यामध्ये मॅंगनीज सापडतो. लक्षात ठेवायचं आहे. पोलाद तयार करण्यासाठी पोलाद आपण स्टील म्हणतो आपण. स्टील. आणि महाराष्ट्रातील स्टील सिटी ऑफ इंडिया कशा म्हणतात? जालन्याला म्हणतात. लक्षात ठेवा. स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र कशाला म्हणतात? जालना याला म्हणतात. लक्षात ठेवा. पोलाद म्हणजे काय? लोखंड आहे, लोह आहे, लोह पोलाद आहे. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये बंदर आहे रेडी बंदर. या बंदरातून आपण लोह खनिज शुद्ध करण्यासाठी काय करतो? निर्यात करत असतो किंवा बाहेर पाठवत असतो. रेडी बंदर येतं आपल्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. रेडी बंदर. आणि मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे 4 प्रकार आहेत उतरत्या क्रमानुसार लोह खनिजाचे. सर्वात शुद्ध आहे मॅग्नेटाइट, त्यानंतर हेमॅटाइट, त्यानंतर लिमोनाइट, त्यानंतर आहे सिडेराइट. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? ओके. विभाग कुठला आहे सर्वात जास्त तालुके असणारा? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर, ज्याला पूर्वी औरंगाबाद असं म्हणायचे. ठीक आहे. जे कोणत्या नदीच्या काठी येतं संभाजीनगर? खाम नदी आहे. खाम नदीची काठी आहे. खाम ही गोदावरीची एक उपनदी देखील आहे. खाम नदी. सर्व तालुके येतात. किती तालुके येतात? 76. 76 तालुके आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास किती तालुके येत असतील? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके येत असतील? हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. किती तालुके येतात बघा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके येतात? ओके. आणि ज्यावेळेस आपण 1960ला स्वतंत्र झालो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके होते 229. आता किती आहेत सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, केबुल लामजाओ हे नॅशनल पार्क किंवा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे येतं मणिपूरमध्ये. केबुल लामजाओ कुठे आहे? मणिपूर राज्यामध्ये आहे. मणिपूरचं राजधानी येतं इम्फाळ. इम्फाळ. आणि या ठिकाणी एक सरोवर देखील आहे त्याचं नाव आहे लोकटक सरोवर. लोकटक सरोवर. हे कसं आहे? हे एक संपूर्ण जगातील संपूर्ण भारतामधील एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे. एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान कुठलं असेल तर ते आहे केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यानचे संपूर्ण भारतामधील एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे. फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे कारण त्याच्या चारही बाजूला लोकटक सरोवर आहे. लोकटक सरोवर आहे. पुढचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय नाव आहे? काय म्हटलं जाते? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे विजय घाट. विजय घाट. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव विजय घाट. लक्षात ठेवा. IMP आहे. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे कोण होते?
दुसरे पंतप्रधान देखील होते. यांचं 1966 मध्ये ताशकंद या ठिकाणी निधन झालेलं आहे. ओके, ताशकंदला निधन झाले लालबहादूर शास्त्री यांचं. यांना 1966 मध्ये पहिला मरणोत्तर भारतरत्न देखील पुरस्कार यांना देण्यात आलेलं आहे. असे हे व्यक्तिमत्व कोण? लालबहादूर शास्त्री. यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे विजय घाट. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होते? त्यांचं नाव आहे सुजाता सौनिक. सुजाता सौनिक हे महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य सचिव आहेत, लक्षात ठेवा. आणि सध्या कोण असतील? सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण असतील? त्यांचं नाव आहे राजेश अग्रवाल. राजेश अग्रवाल हे सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते, अगदी छान पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण भरपूर प्रश्न कव्हर करतो, ज्याचं खूप छान पद्धत रिव्हिजन जे आहे ते तुम्हाला होत असतं. ओके, तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जे आपले राजगुरूचं 1 लाइनर स्टॉकला आहे खूप मोठा, तो तुम्ही घेऊ शकता 499ला, किंवा मार्केटमध्ये यापेक्षा कमी पण मिळू शकतं. तुम्ही पुस्तका दुकानामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा, पुस्तक घ्या. स्वप्नपूर्ती हस्तलिखित नोट्स आहेत, भाग 1 आहे आणि भाग 2 आहेत. असे स्वप्नपूर्ती 2 आहेत, जे 2023 आणि 24 मध्ये घडलेले जेवढे पण पडलेले प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण आपण केलेलं आहे. हस्तलिखित नोट्स आहेत ह्या. ओके, नादवरीचं पुस्तक तर सगळ्या आता आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत, तुम्हाला माहितीच असेल. दुकानामध्ये जावा, तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल. 270ला तुम्हाला हे पुस्तक घरपोच भेटून जाईल. ओके, जिल्हा विशेष माहिती आहे भरपूर, साधारणतः 2018 पासून ते 2024 पर्यंत मागील 4 वर्षाचे सगळे जी.के प्रश्न तुम्हाला ह्याच्यामध्ये सापडतील. ओन्ली फक्त जी.के. कळतं? ह्या QR कोडवरती पैसे पाठवून ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करू शकता. चला थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. उद्या भेटूयात रात्री 10:30 वाजता आपल्या याच नादवरीच्या सिरीजमध्ये. थँक्यू. जय हिंद.